खात्री करतो म्हणलं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नागरिकांना सीमा खोलून बांगलादेशमध्ये जाण्यास परवानगी द्यावी, तरच हे अन्याय अत्याचार थांबणार आहेत. कारण की ते बांगलादेशीय जे तेथील नेते आहेत ते म्हणतात आम्ही कलकत्त्यावर कब्जा करू, बिहारवर कब्जा करू. ही परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये बांगलादेश रोहिंगे जे नागरिक येथे राहिलेले आहेत आणि त्यांनी भारत गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. माझं एक देशाच्या प्रशासनाला विनंती आहे की मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड याचं लिंक करून भारतातील नागरिकांना जोडलं जावं. यामुळे हे बांगलादेशी रोहिंगे ह्या भारतातून पालन करतील. आणि सर्वांच्या वतीने मी सांगू इच्छितो की मानवाधिकार संघटनेने या आमच्या करमाळा तालुक्याचे संदेश या मोर्चाची दखल घेऊन बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित करावी आणि हिंदूवर जो अन्याय अत्याचार होत आहे ते लगेच थांबवा अशी विनंती करतो मी. या ठिकाणी बांगलादेशामध्ये होणारा हिंदूंवर अत्याचार जो होतो त्या होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात या ठिकाणी आपण करमाळा तहसीलवर मोर्चा काढलेला आहे. बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार का होतो तर त्या ठिकाणी 2.5 कोटी हिंदू आहेत आणि 20 कोटी मुस्लिम आहेत. मुस्लिमांची संख्या वाढली म्हणून आमच्या हिंदू बांधवांवर अत्याचार व्हायला लागले. या ठिकाणी काही पत्रकार बांधवांनी काही लोकांनी म्हणले टी राजा बांगलादेशात कसं काय जाणार. हाच प्रश्न पूर्वीच्या काळी महाराणा प्रतापांना विचारलं की बाबा आटके पार झेंडे कसे फडकवणार, पाकिस्तानात तुम्ही झेंडे कसे फडकवणार. त्यावेळेस महाराणा प्रताप म्हणाले सब भूमि गोपाल की बीच में अटक कहा की, सब भूमि गोपाल की बीच में अटक कहा की. आमच्या हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी आम्ही सीमा तोडून बांगलादेशात घुसायला सज्ज आहोत हा इशारा देण्यासाठी घराघरातला आज घराघरामध्ये नरेंद्र मोदी जन्माला आले, योगी जन्माला आले. त्यामुळे कुठल्याही हिंदूंनी लाचार समजायचं नाही, स्वाभिमानाने. जब अपने ही सपनों को अंगार लगाई जाती है, बांसुरी फेक दी जाती है, तलवार उठाई जाती है. आज तलवारी घेऊन सज्ज होण्याची वेळ आज आमच्या हिंदू समाजावर आलेली. ही वेळ आमच्या भारतामध्ये येऊ नये म्हणून जागेवरच बांगलादेशातच हा आतंकवाद हा अतिरेकी ठेचला पाहिजे आणि तो ठेचल्याशिवाय आमच्या भारतातल्या हिंदूंना सुद्धा सुख लाभणार नाही. आज या ठिकाणी पाहतो आपण राजकीय पक्षाची पदं घ्यायची आणि आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दमदाटी करायची असे खुलसाड प्रयोग सुद्धा या ठिकाणी चाललेले असतात. ते सुद्धा थांबले पाहिजेत. आणि मानवाधिकार आयोगाने कारण भारतातच लक्ष देतात दिलं जातं मानवाधिकार आयोगाकडून, परंतु बांगलादेशात मात्र मानवाधिकार आयोग झोपलेला आहे का अशी एक शंका या ठिकाणी उपस्थित होती. आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि योगींना आम्ही विनंती करतो तुम्ही भारताची सीमा खुली करा, आम्ही बांगलादेशामध्ये घुसायला सज्ज आहोत असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आजच्या या बजरंग दलाच्या वतीनं जो मूक मोर्चा करमाळा तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने इथं आज काढण्यात आला त्याला आम्ही सर्व सहकारी इथं उपस्थित आहोत. आणि तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं आम्ही आज मानवाधिकार शासन या सर्वांना विनंती करतो आहोत की कुठेही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये अडचण आली, मानवसंहार झाला, स्त्रियांवरती, मुलांवरती, वयोवृद्धांवरती अन्याय झाला तर ताबडतोब त्याची दखल घेणं हे स्वतःचं कर्तव्य समजणाऱ्या मानवाधिकाराने
समितीने बांगलादेशामध्ये सुद्धा स्वतःची जबाबदारी पार पाडावी. येत्या 2025च्या पश्चिम बंगालच्या निवडणुकींना सामोरं ठेवून जर असे प्रकार जगभरामध्ये घडत असतील तर खरं म्हणजे करमाळा हा तसं बघायला गेलं तर तिथून दूर आहे. पण कुठल्याही व्यक्तीवरती होणारा अन्याय सहन करणं हे अन्याय करण्या इतकंच चुकीचं आहे. मी आणि माझे भाजपाचे सर्व सहकारी बजरंग दलाच्या आजच्या ह्या मूक मोर्चाच्या मध्ये सहभागी होऊन आमचा संपूर्णपणे पाठिंबा दलाला दर्शवतो आणि येत्या काळामध्ये अशा प्रकारचे अत्याचार बांगलादेशमध्ये होऊ नयेत, झालेले थांबावेत आणि ज्यांनी केलेले आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई केल्यामुळं येत्या काळामध्ये पुन्हा हे पाऊल उचलण्याची कोणाची ताकद होऊ नये अशा पद्धतीचा निर्णय घेतला जावा ही विनंती करतो. आणि करमाळ्यातील तहसील प्रशासनाला हे निवेदन आम्ही देऊन हे निवेदन करमाळा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने वरती जाईल अशी सुद्धा अपेक्षा असते. या ठिकाणी निषेध मोर्चाच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलात. तर सध्या परिस्थिती बांगलादेशाच्या भूमीमध्ये आणि भारत या भूमीमध्ये सध्या जे काय चाललेलं आहे म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जी घटना तिथं घडती आहे त्याच्या संदर्भात मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. कालच्या 2 तारखेला एका कॉलेजमध्ये 27 हिंदू मुलींवरती 10-10, 12-12, 13-13 जणांनी बलात्कार केले, त्यांची गुप्तांग कापली आणि रस्त्यावर टाकण्यात आलं. तरी सुद्धा जगभरामध्ये एखादी छोटीशी घटना घडली की मानवाधिकार ठोठर बोंब ठोकतो आणि या घटनेवरती बोंब ठोकायला तयार नाही. कारण अन्याय होणारा समाज हा हिंदू समाज आहे. कारण हिंदू समाजावर अन्याय झाला तर तो कुणीही उठाव करत नाही. दुर्दैवाने आज सगळी गोष्ट जगभरामध्ये घेऊन चाललोय आम्ही. जगभराला हे जागा करण्यासाठी आम्ही निषेध मोर्चा काढला या. कारण जगभरातल्या सगळ्या जगातले जे सध्या महासत्ता समजणारे जे देश आहेत ते सगळे प्रत्येकजण मुख घेऊन गप्प बसलेले आहेत. तर आम्हाला ह्याच्यातनं संदेश द्यायचा आहे की सगळ्यांनी जागा व्हावं. मी आवर्जून ह्या गोष्टीचा उल्लेख करेल. आज पश्चिम बंगाल आणि आसाम दोन्ही ठिकाणच्या सीमा खुल्या केल्या गेल्या आहेत आणि तिथल्या हिंदूंना या ठिकाणी प्रवेश द्यायला सुरुवात झाली आहे. पण मित्रांनो, तिथं अन्याय झाला, तिथल्या लोकांना प्रतारित केलं गेलं म्हणून त्यांना तिथून पळून येण्यासाठी भारत नावाचा देश शिल्लक आहे. पण उद्या जर भारतासारख्या देशामध्ये हा गोष्ट निर्माण झाली तर भारतातल्या हिंदू समाजाला पळून जाण्यासाठी जागा शिल्लक नाही. म्हणून आज ह्या निषेध मोर्चामध्ये काही बॅनर तुम्हाला दिसले गेले. कारण आम्हाला तर जात हा सगळी गोष्ट शुल्लक करायची, जात आम्हाला गोष्ट सगळी संपून टाकायची. तर आमची जात एक हिंदूच आहे, आमचा धर्म ही हिंदूच आहे, आम्हाला कुठलीही आता जात शिल्लक नाही. तर आम्हाला सगळ्याला एक होऊन जर नरेंद्र मोदींनी सुद्धा आम्हाला सांगितलं गेलं आहे जर तुम्ही नेक असाल, एक असाल तरच सेफ असाल. आणि जर आम्हाला सेफ राहायचं असेल तर आम्हाला एक राहावंच लागेल. मी सांगेल, कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्या आमच्या स्वामींना आज अटक केली गेली आहे, जेलमध्ये टाकले गेले, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. मित्रांनो, आज मी सांगेल की ज्या बांगलादेशातल्या लोकांची खायची 2 वेळची खायची ऐपत नव्हती, त्यांची ती लायकी नव्हती, त्या कालखंडामध्ये दररोज 6 लाख लोकांना मी 2 वेळचं भोजन दिलं या. आणि आज हीच लोक आमच्यावरती उलटलीत. आज आमच्या लोकांची राजरोसपणे हत्या करायला लागली. ही काळ आज आमच्यावरती आहे, आमच्या हिंदू समाजातील त्या बांधवांवरती आहे. उद्याचा नक्कीच काळ आमचा असेल आणि त्यावेळेस बांगलादेशच्या लोकांना भीक मागून खायला सुद्धा अन्न मिळणार नाही. इथपर्यंतची वेळ आणण्याची जबाबदारी हिंदू समाजाची आहे. आणि ज्या दिवशी या भारत देशातला 50% हिंदू समाज संघटित होईल त्या दिवशी मी आनंदाने सांगेल की जगावरती हिंदू समाजाचं राज्य असेल. 50% हिंदू समाज एकत्र होईल. 13.5% हिंदू समाज एकत्र झाला कालच्या विधानसभेला. किती टक्के? 13.5% हिंदू समाजाने हिंदू म्हणून मतदान केलं. तर इथं वादळ निर्माण झालं. ज्या दिवशी 50% समाज हिंदू म्हणून काम करायला सुरुवात करेल त्या दिवशी या देशावरच नव्हे तर जगावर सुद्धा सुनामी येईल. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एकत्र येऊन या बांगलादेश सरकारचा, बांगलादेशच्या पंतप्रधानाचा आणि तिथल्या लोकांचा जाहीर निषेध या ठिकाणी करायचा आहे. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय. जाहीर निषेध करून एवढ्यावर थांबणार नाही. तर परवा देवेंद्रजींना भेटण्यासाठी आमची एक टीम गेली होती. त्यावेळेस आम्ही सांगितलं जसं बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत त्याचप्रमाणे तिथला मोठ्या प्रमाणे मुस्लिम समाज भारतामध्ये विस्थापित होतो. या तुम्ही म्हणाल भारतामध्ये कुठे विस्थापित होतो? आपल्या करमाळा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाज विस्थापित व्हायला लागला आहे आणि यांना वेचून काढण्याची सूचना काल परवाच देवेंद्रजींनी प्रशासकीय यंत्रणेला दिलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा आपलं काम करेल, पण हे काम करत असताना हिंदू समाज म्हणून आपलं हे काम आहे. आमच्या आजूबाजूला कोणी बांगलादेशी समाजातला व्यक्ती राहतो का? आणि हीच माणसं हिथं येऊन सुद्धा याच गोष्टी पसरवायचं काम सुरू केलेलं आहे. तर त्यांचाही आम्हाला निषेध नाही. तर यांना हुडकून वेचून काढायचं आहे. आणि यांना सुद्धा सांगायचं आहे तुम्ही जर आमच्या लोकांवरती अत्याचार करत असाल, ते अत्याचार थांबवायचा असेल तर आम्हाला सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा बांगलादेशामध्ये पाठवावं लागेल. आणि हे सगळं करण्यासाठी देवेंद्रजींनी सूचना केलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा काम करेल. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यकर्ता म्हणून हे काम करायचं आहे. पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू समाजावरती अत्याचाराचा मी जाहीर निषेध करतो आणि माझं 2 शब्द थांबवतो. आपण लगेचच तहसीलदारच्या वतीनं जो कोणी प्रतिनिधी या ठिकाणी निवेदन स्वीकारायला आले आहेत त्यांच्या हातामध्ये आपण निवेदन देऊयात. जय जय श्रीराम. जय श्रीराम.
भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, हर